रेडी. काय परिस्थिती आहे महायुतीची आणि किती अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहेत? आमचे नेते माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आणि डॉक्टर सुजयदादा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं महायुतीचं सर्व फॉर्म आज भरून होतील चांगल्यापैकी. आणि आम्हाला विश्वास आहे का आम्ही या निवडणुकीला सामोरं जात असताना गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर हे निवडणूक लढवणार आहोत. नगराध्यक्ष पदासाठी कुणाचा अर्ज दाखल केला आहे? नगराध्यक्ष पदासाठी आमच्या जयश्रीताई थोरात यांचा अर्ज महायुतीकडून दाखल करण्यात आलेला आहे. आणि आता तुमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या कशा वाटाघाटी झाल्या किंवा त्यांना कशा प्रतिनिधी देण्यात आलं आहे? राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना सन्मानपूर्वक आम्ही जागा या निमित्तानं दिलेल्या आहेत. आणि आमची मैत्रीपूर्ण एकही ठिकाणी लढत होणार नाही. आम्ही सर्वजण बरोबर लढत आहोत. येणाऱ्या निवडणुकीत काय विजन घेऊन तुम्ही जाणार जनतेसमोर? शिर्डीचा गोरगरीब जनतेचा विकास करणं आणि इथल्या तरुण वर्गाला रोजगार निर्माण करून देणं, व्यवसाय व्यवस्थित चालवणं, शिर्डी भयमुक्त करणं, स्त्रियांना संरक्षण, अशा असंख्य मुद्द्यांवर आम्ही हे इलेक्शन लढवत आहोत. बहुतेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली, तर आता काही जुने चेहरे पण नाराज झाले. त्यांची नाराजी कशी काय? आमच्यात कोणीही नाराज नाही. सर्व चेहरे आमच्या बरोबर आहेत. जुने, नवे आणि मध्यम सर्वांना आम्ही बरोबर घेऊन या इलेक्शनमध्ये सामोरं जात आहोत. आणि पुढच्या जे पंचवार्षिकचं इलेक्शन येईल या निमित्तानं दादांच्या माध्यमातून सांगू इच्छितो का सर्व तरुण वर्गाचाच भरणा त्यात असेल. यात आतापर्यंत जितके नगरसेवक असतील ते एकही रिपीट पुढच्या पंचवार्षिकला होणार नाही. ओके. काय परिस्थिती आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत? शिर्डी नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचं उमेदवार जे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, CPI असेल, या सर्वांना बरोबर घेऊन राज्याचे महसूल जलसंपदा मंत्री आमदार विखे पाटील, त्याचप्रमाणे खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन महायुती केलेली आहे आणि सर्वांना सन्मानपूर्वक जागा दिलेल्या आहे. तुम्ही समाधानी आहात का या वाटाघाटी? आम्ही समाधानी आहे. किती जागा दिल्या तुम्हाला राष्ट्रवादी? यामध्ये 4 शिवसेनाला आहे आणि राष्ट्रवादीसाठी 3 जागा दिलेल्या आहेत.